नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वाडवळ समाजातील पारंपरिक दिवाळीची रेसिपी म्हणजे तवळी. ही सोमवंशी क्षत्रिय वाडवळ समाजातील स्पेसिफिक रेसिपी आहे. जसं नरकासुराचा वध करून त्याच्या प्रतीक म्हणून आपण दिवाळीचे पदार्थ खातो. लाडू म्हणजे डोळे, करंज्या म्हणजे कान, चकली म्हणजे केस, हृदय म्हणजे रवळी, तसंच जीभ म्हणजे तवळी. ह्यासाठी लागणारं साहित्य आहे तांदळाचं पीठ, किसलेलं काकडी व डांगर, गूळ, तूप, हळदीची पानं, मनुका, मीठ व वेलची पूड. हळदीच्या पानाऐवजी तुम्ही केळीची पानेही वापरू शकता. ही आहे आमच्या बागेमधील काकडी. नॉर्मली या रेसिपीसाठी आपल्याला मोठी काकडी आपण घेतात, पण तुम्हाला जी अवेलेबल असेल ती तुम्ही वापरू शकता. आणि रेसिपीसाठी लागणारे हळदीची पानं, तेही आमच्या बागेमधूनच आम्ही घेतो. हळदीच्या पानात बनवलेली सर्व पदार्थ चवीला तर सुंदर असतातच, पण तब्येतीसाठीही खूप गुणकारी असतात. आता एका कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घेऊया. त्यात 1 कप किसलेला डांगर व 2 कप किसलेली काकडी टाकूया. हे चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत 1 वाटी गूळ व थोडं चवीनुसार मीठ. आता हे सर्व मिक्स करून आपण 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता की हे एकजीव झालेलं आहे. आता त्यात आपण टाकणार आहोत 2 कप तांदळाचं पीठ व त्यालाही एकजीव करून मिक्स करून घेऊया. गॅस बंद करून हे मिश्रण आपण थंड करूया. एकदा थंड झाल्यावर त्यात आपण टाकणार आहोत 2 केळी, चवळीचे दाणे, बाजारातल्या फ्रेश चवळीचे दाणे आपण वापरू शकता किंवा भिजवलेलेही चवळीचे दाणे चालतात. थोडं मनुका, वेलची पावडर. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे. हळदीची पानं जर मोठी असतील तर ती आपण कट करून अर्ध करून आपण वापरू शकतो. आता या हळदीच्या पानावरती आपण तयार मिश्रण लावून घेऊ. अशाच पद्धतीने आपण केळीच्या पानावरही लावू शकतो. ज्यांना हळदीची पानं अवेलेबल नसतील आणि केळीची पानं वापरायचे, केळीवरती लावू शकते. आता स्टीमरमध्ये आपण हे सर्व तयार तवळ्या आपण ठेवून घेऊया. 10 ते 15 मिनिटं हे वाफवून घेऊया. आता गॅस बंद करून ही सर्व तवळी आपल्याला थंड करायची आहे. थंड झाल्यावरती आपण ही गरमही खाऊ शकतात, पण थंड झाल्यावरती ही खूप चविष्ट लागतात. प्रत्येक एक पारंपरिक जे पदार्थ आहेत ते खाण्यामागे किंवा बनवण्यामागे काहीतरी हेतू असतो. थंडीमध्ये हळदीच्या पानात बनवलेले पदार्थ खाल्ल्याने अंगामध्ये ऊब निर्माण होते व तब्येतही खूप निरोगी राहते. धन्यवाद.